नमस्कार मित्रांनो, आज आपण कोर्ट मॅरेज कसे करायचे, त्यासाठी कोणते कागदपत्र लागतात, कोणते साक्षीदार लागतात, त्यासाठी अटी शर्ती काय आहेत, त्याची प्रोसिजर काय आहे, तसेच कोर्ट मॅरेज करण्यासाठी किती दिवस लागतात याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. कोर्ट मॅरेज करण्यासाठी मुलाचं वय हे 21 वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि मुलीचं वय हे 18 वर्ष पूर्ण असलं पाहिजे. मुलाचं आणि मुलीचं रक्ताचं नातं नसावं, म्हणजे मुलगा आणि मुलगी हे भाऊ बहीण नसावेत. तसेच मुलाचं किंवा मुलीचं अगोदर लग्न झालेलं नसावं, किंवा जर लग्न झालं असेल तर त्यांचा डिवोर्स झाला असला पाहिजे, किंवा त्यांचे पती पत्नी हे जिवंत नसावेत. तसेच मुलगा आणि मुलगी हे वेडसर नसावेत, म्हणजेच त्यांना आपण काय करत आहोत याची पूर्ण जाणीव असावी. कोर्ट मॅरेज हे कोणत्याही जातीतील किंवा धर्मातील व्यक्तीसोबत करता येते. तसेच परदेशातील व्यक्तीसोबत देखील भारतीय व्यक्ती कोर्ट मॅरेज करू शकतो. ज्या जिल्ह्यात तुम्हाला कोर्ट मॅरेज करायचं आहे त्या जिल्ह्यात मुलगा किंवा मुलगी कोर्ट मॅरेजसाठी अप्लाय करण्या अगोदर कमीत कमी 30 दिवस राहत असले पाहिजे. कोर्ट मॅरेज करण्यासाठी मुलाचे आणि मुलीचे ओरिजिनल आधार कार्ड, त्याचबरोबर बोर्ड सर्टिफिकेट, आणि जर बोर्ड सर्टिफिकेट जर नसेल तर ओरिजिनल शाळा सोडल्याचा दाखला, तसेच 3 फोटो लागतात. तसेच 3 साक्षीदारांचे ओरिजिनल आधार कार्ड आणि त्यांचे प्रत्येकी 3 फोटो लागतात. कोर्ट मॅरेजसाठी साक्षीदार हे कोणीही असले तरी चालते, ते घरातीलच व्यक्ती असावेत असे काही नाही. जर समजा मुलाचं किंवा मुलीचं अगोदरच लग्न झालेलं असेल आणि त्यांचा डिवोर्स झाला असेल तर डिवोर्स झालेला कोर्टाचा निकाल कोर्ट मॅरेज करताना डॉक्युमेंट सोबत जोडावा लागतो. आणि जर पहिला नवरा किंवा पहिली बायको मयत झाली असेल तर त्यांचे मृत्यूचे दाखले सोबत जोडावे लागतात. कोर्ट मॅरेज करण्याची प्रोसिजर काय आहे? कोर्ट मॅरेज करण्यासाठी अगोदर अप्लाय करावं लागतं. अप्लाय केल्यानंतर तुमचा फॉर्म चेक केला जातो. जर त्यामध्ये काही अडचण नसेल तर तो मंजूर केला जातो आणि मंजूर केल्यानंतर तुमच्या लग्नाची नोटीस तयार केली जाते. नोटीस तयार केल्यानंतर 30 दिवसांची तारीख दिली जाते. ह्या 30 दिवसांमध्ये जर तुमच्या लग्नाला कोणाचा आक्षेप आला किंवा कोणाचे ऑब्जेक्शन आले तर ते अगोदर क्लिअर केले जाते. त्यानंतर तुम्हाला तारीख दिली जाते. दिलेल्या तारखेला मुलगा, मुलगी, 3 साक्षीदार यांनी हजर राहावे लागते. हजर राहताना सोबत मुलाचे, मुलीचे व साक्षीदारांचे ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवावे लागतात. लग्न करताना मुलाला आणि मुलीला प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. त्यामध्ये ते दोघे स्वतःच्या मर्जीने लग्न करत आहेत असे त्यांच्याकडून बोलवून घेतले जाते. मॅरेज ऑफिसमध्ये मुलाचे, मुलीचे व साक्षीदारांचे लाईव्ह फोटो घेतले जातात व आधार कार्ड व्हेरीफाय केले जाते आणि 10 मिनिटांमध्येच लग्नाचे सर्टिफिकेट तुम्हाला दिले जाते. अशा प्रकारे 2026 मध्ये तुम्ही कोर्ट मॅरेज करू शकता. जर तुम्हाला कोर्ट मॅरेज विषयी आणखी काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. धन्यवाद.